अक्षर ओळख आहे, शब्द वाचता येतात, वाक्य वाचता येतात, पण ते जेव्हा आपण वाचन करतो तेव्हा त्यातला भाग आपल्याला काही समजलाय का हे पाहण्यासाठी आज आपण एक छान वेगळी कृती करणार आहोत. त्यासाठी काय करायचं आहे, मी तुम्हाला पान क्रमांक 21 वरचा मी आहे असा प्रत्येक मुलाने त्याच्यामध्ये स्वतःविषयी माहिती सांगितली. तर आपण काय केलं, मी तुम्हाला तुमच्यासाठी इथं प्रश्न लिहिलेले आहेत. हे प्रश्न तुम्ही वाचायचे, मग तुम्ही पुस्तकात जी ती मुलं बोलतायत त्यांनी जे लिहिलेलं आहे ते नीट वाचायचं आणि ह्या प्रश्नांची उत्तरं त्यामध्ये तुम्हाला शोधायची आहे. लक्षात आलं? असं जर आपण केलं ना तर त्यामुळे काय होतं, जे काही आपण कोणतंही साहित्य वाचतो, कोणताही प्रकार, मग ते तुमच्या पुस्तकातलं असो वाचन, वहीतलं वाचन असो, तुमच्या दुकानावरच्या पाट्या असो, सगळं काही वाचन करताना आपल्याला नीट काळजीपूर्वक त्याचा समज झाला पाहिजे, त्याची समज आली पाहिजे, ते आकलन झालं पाहिजे, आपल्याला कळलं पाहिजे. यासाठी अशा पद्धतीने प्रश्न लिहून आपल्याला ही कृती करायची आहे. हात तयार? चला, ओके, रेडी. उभं करणार आणि प्रश्न वाचायला सांगणार. मग तो प्रश्न तुम्ही नीट ऐकायचा आणि त्याचं उत्तर तिथं तुम्हाला शोधायचंय. बरोबर? हर्षल उभा राहा. आज हर्षलचा वाढदिवस आहे ना, मग आपण त्याला पहिले प्रश्न वाचायला सांगू. प्रश्न वाच बरं. कोणाचे बाबा वाहन चालक आहे. पहिला प्रश्न काय, कोणाचे बाबा वाहन चालक आहे, हे तुम्हाला उत्तर शोधायचं आहे. अद्वैत उभा राहा. दुसरा प्रश्न वाच. आवडते. पोहायला कोणाला आवडते? आलं लक्षात? पुढे अनुराग, तिसरा प्रश्न वाच. कोणत्या आवाजात सांग? हा, कोठे? हा, राहतो. राहतो काय आहे? पीटर नावाचा मुलगा आहे, तो कोठे राहतो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला शोधायचं आहे. शिवराज, चौथा प्रश्न वाच. रुपालीची आई कोणते काम करते? आणि शेवटचा प्रश्न कोण वाचणार बरं? विघ्नेश गावडे, उभा राहून वाच. कोणती आहे? बरोबर. जावेदची भाषा कोणती आहे? हे 5 प्रश्न मी तुम्हाला दिलेले आहेत आणि ते वाचायला दिले आहेत. त्यामध्ये या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत, ती तुम्हाला शोधायची आहेत. सर्वात पहिले जो सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधून काढणार त्याला एक छानपैकी बक्षीस मिळणार. रेडी आहात? चला स्टार्ट.
बक्षीस सांगितलं होतं बरोबर. मग सोहमने बरोबर 5ही प्रश्न अगदी छान प्रकारे लिहिले, त्याची उत्तरं लिहिली आणि सगळ्यात पहिला तो घेऊन आलेला आहे. सर्वांनी त्याच्यासाठी म्हणायचं आहे त्याचं बक्षीस. चला.